नमस्कार मित्रांनो, मी भारत संभाजी राजे भोसले। आज आपण बघणार आहोत श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्याच्या बाउंड्रीवरती एक भव्य असं 26 एकर क्षेत्र जे बागायती आहे। आपण बघू शकता जवळपास 100 गुंठ्यांचं म्हणजे 2.5 एकरचं शेततळ आहे। याची खोली जवळपास 68 फूट आहे आणि याला नदीवरून 5-5 इंचीच्या 2 आणि एक 4 इंचीच्या असे 14 इंची पाईपलाईन याला आणलेला आहे। 3 विहिरी आहेत, 3 बोर आहेत आणि आपण बघू शकता आता क्षेत्र कसं असणार आहे। तर याच्यामध्ये एक 4-5 एकर ऊस आहे, 1.5 एकर ड्रॅगन फ्रूट आहे, 1200 स्क्वेअर फूट मध्ये एक बंगलो आहे। काही शेती आता चालू आहे, ऊस लागवड वगैरे। आणि आपण आता ड्रॅगन फ्रूट बघणार आहोत, बंगलो कसा आहे तो पण बघणार आहे, मोटरी विहिरी काय काय आता जे दाखवण्यासारखं आहे ते मी 100% याच्यात दाखवणार आहे। बाकी आपण स्वतः इथे येऊन बघावं। आणि ज्या कोणाला हे क्षेत्र घ्यायचं आहे त्यांनी आम्हाला संपर्क करा। माझं नाव आहे भारत संभाजी राजे भोसले आणि माझा मोबाईल नंबर आहे 95272350 480। आता आपण पुढं काय काय आहे ड्रॅगन फ्रूट वगैरे सगळं आपण बघणार आहोत। आपण बघू शकता माती काळी भोर माती आहे। त्याच्यानंतर बघितलं इकडे ड्रॅगन फ्रूट जे 1.5 एकर म्हटलं मी ते ड्रॅगन फ्रूट, आंब्याचे जवळपास 25 झाडं, इकडे एक विहीर आहे आणि अंतर्गत जो रस्ता आहे त्याला सागाचे पण झाडं लावलेले आपण बघू शकता। इकडे समोर पण घास आहे। हा अंतर्गत रस्ता पण आहे। आपण इथं बघू शकता जे 5 इंची पाईपलाईन आहे, 4 इंची इथं आपल्याला इथं दाखवता येतील। हे 5-5 इंचीच्या 2 आणि एक 4 इंच असे 3 पाईपलाईन आणलेले आहे आणि पूर्ण याच्यामध्ये सायपन केलेलं आहे। काळीभोर जमीन आहे। या शेतीमध्ये येण्यासाठी हा स्वतंत्र रस्ता आहे, डांबरी टच पासून तर इथपर्यंत। त्याच्यानंतर या शेतीला चारीचं पाणी, त्यासाठी चारीचं पाण्याचं पाणी चारी। त्याच्यानंतर ज्या 3 विहिरी आहे त्यापैकी एक विहीर इथे पण आहे। इकडं 1200 स्क्वेअर फूटचा बंगला आहे, गायांचं शेड वगैरे बनवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण विहीर बघणार आहोत। आपण इथं पाण्याची कॅपॅसिटी बघू शकता। विहिरी पूर्ण भरलेल्या अशा 3 विहिरी आहेत। नदीचं पाया 5-5 इंची करून असं 10 इंची नदीवरून पाईपलाईन आणलेली आहे आणि 4 इंची म्हणजे जवळजवळ 14 इंची पाईपलाईन नदीवरून आणलेली। गायांचा गोठा, आंब्याची झाडं, केळीचे झाडं, बंगलो हे आपण सगळं याच्यात बघू शकता। समोरचा आपण बघितला 1200 स्क्वेअर फूटचा बंगला आहे। त्याच्यानंतर लेबर साठी 5 रूम बनवलेले आहे। हा गायांचा गोठा आहे, इथे हा गायांचा गोठा आहे आणि समोर कांद्याचं चाळ आहे। हे असं सविस्तरपणे जवळ बघितलं 26 एकर क्षेत्र। त्याच्यानंतर जवळपास 2.5 एकर मध्ये शेततळ म्हणजे 100 गुंठ्यांचं शेततळ। त्याच्यानंतर 3 विहिरी, 3 बोर आणि 26 एकर शेती, हे असं सर्व आपल्याला द्यायचंय। धन्यवाद।